जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढील जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो। हे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं अमरावतीतल्या एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते। आता राजकारणही बदलत चाललेलं आहे, कारण पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन पेक्षा पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स हे हावी झालेलं आहे। आणि एकंदरीतच आपली लोकशाही ज्या 4 पिलरवर उभी आहे त्यामध्ये ज्युडिशियरी आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि पत्रकारिता आहे। आणि 4ही स्तंभांचा समतोल जर नीट राहणार असेल तर लोकशाही यशस्वी होणार आहे। आणि आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत, मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत। ज्यावेळी देशावर संकट येतं त्यावेळी अनेक पत्रकारांनी ज्या प्रकारचं मार्गदर्शन समाजाला आणि देशाला केलं आहे तो इतिहास आपण कधी विसरू शकत नाही। आजकाल वर्तमानपत्रात एखादी न्यूज विरोधात छापल्याबरोबर लगेच त्यांना संपादकांना मालकांना फोन होतो, तुम्ही असं कसं लिहिलं आहे। राजकीय पक्षांनी देखील आपल्या विरोधात लिहिलं तर लिहिलं। मी इमर्जन्सीचा प्रॉडक्ट असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की चुकीचं लिहिण्याचा देखील फंडामेंटल राईट आहे। पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे। पण जर त्यांनी लिहिलं असेल तरी त्यांचा लिहिण्याचा अधिकार कधीही संपुष्टात येता कामा नये। आणि दॅट इज एक्झॅक्टली द स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी। मी आत्ताच विजय बाबूंना सांगितलं की जो माणूस मागच्या जन्मी पाप करतो तो पुढल्या आयुष्यात 2 गोष्टी करतो, एक तर साखर कारखाना टाकतो, नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो। म्हणजे सगळ्या व्यवसायात असं आहे की मोर प्रोडक्शन मोर प्रॉफिट, इथे आहे मोर सर्क्युलेशन मोर लॉस, लेस सर्क्युलेशन मोर ॲडव्हर्टाइजमेंट गुड प्रॉफिट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।